प्रेरणादायी ठरली. त्यांचा कडक आवाज ऐकला की आपोआप शिस्त लागायची. आमच्या 10वीचे क्लास टीचर कोरे सर, त्यांनी फक्त आम्हाला इंग्लिश शिकवलं नाही तर आयुष्यात कसं बोलायचं, उभं राहायचं हे देखील शिकवलं. ग्रामरच्या चुका आम्ही केल्या, पण आयुष्यात चुका होऊ नये म्हणून त्यांनी वेळोवेळी आम्हाला समजून दिली. मराठीच्या बारकोशीवर निबंध लिहायचं म्हणलं की शब्द कमी पडतो, पण आज आम्ही इतकं बोलतो त्यांच्यामुळे शक्य झालंय. हिंदीचं जडी टीचर, शुद्ध लेखन करा म्हणताना त्यांची नजर अशी असायची की लगेच तूच सापडायची. मॅथ्सचे खामकर सर, त्यांनी आम्हाला एक्स आणि वाय शोधायला शिकवलं, पण आयुष्यात आपलं वाय काय आहे हेही समजायला मदत केली. सायन्सचे कापसे सर, एक्सपेरिमेंट करताना कधी कधी आम्हीच प्रयोग बनायचो, पण त्यांच्या शिकवणीमुळे विज्ञानाची भीती कमी झाली. इगुणाचे शिक्षक जाधवर सर, त्यांच्यामुळे इतिहास रटाळ न वाटता जिवंत वाटू लागला. तसेच आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक टेकाळे सर हे देखील आज आपल्यात उपस्थित आहेत. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या नातवंडाप्रमाणे संस्कार क्षममूल्यांची रुजवणूक केली. तसेच सुतार सर, मुळे सर, कुलकर्णी टीचर, मुळे सर, लोंढे सर, शिंदे सर असे अनेक शिक्षक होऊन गेले. यांच्या प्रत्येकांच्या शिकवणीमुळे आमच्या आयुष्याचा पाया मजबूत झाला. आता माझ्या प्रिय मैत्रिणी, माझी सगळ्यात खास मैत्रीण प्रिया आहे, तसेच श्रावणी देखील. त्या म्हणजे माझ्या दुसऱ्या बहिणीच आहेत. बाकीच्या पण देखील माझ्या मैत्रिणी खूप छान आहेत. आम्ही सर्वजण एकत्र हसलो, रडलो, गृहपाठ विसरलो, एकमेकांची फुल कॉपी केली आणि तरीही बेस्ट फ्रेंड्स राहिलो. एक्झामच्या आधी काहीच अभ्यास नाही म्हणणारे आपणच शेवटी जास्त मार्क्स आणायचो. आज निरोप घेताना मन थोडं भरून येते, कारण उद्यापासून रोज भेटणं शक्य नसेल, पण आपल्या आठवणी, आपल्या खोड्या, आपल्या गप्पा या सगळ्या आयुष्यभर सोबत राहतील. शेवटी एवढंच म्हणेन, शाळा संपते पण मैत्री नाही, पुस्तकं बदलतात पण आठवणी नाही. धन्यवाद विद्यानिकेतन, धन्यवाद माझ्या शिक्षकांनो आणि धन्यवाद माझ्या वेड्या पण गोड मैत्रिणींनो. जय हिंद, जय भारत.